आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि ज्युसी चिकन बटर रोस्ट। ही रेसिपी घरी अगदी हॉटेल सारखी लागते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया। आधी चिकन धुवून घ्यायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यामुळे त्यात सर्वप्रथम हिंग, थोडीशी अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, थोडीशी चिमूटभर जिरा पावडर, चिकन मसाला, मीठ चवीनुसार आणि 2 चमचे दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व मसाले एकत्रित मिक्स करून झाले की आपण त्याला स्मोक द्यायचा आहे। त्याने फ्लेवर खूप छान उतरतो। तर त्यासाठी माझ्याकडे ते कोळसा अवेलेबल नव्हता, म्हणून मी माझी स्टीलची पातळ वाटी ही मी नेहमी वापरते। ती चांगली गरम करून घ्यायची। खूप जास्त गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे बटर घालून जेव्हा त्याला पूर्ण वरती फ्लेम येते, आग येते, तेव्हा ती वाटी चिमट्याने उचलून ती त्या ताटामध्ये ठेवून द्यायची आणि वरून चिकनला पूर्णपणे व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आणि 30 मिनिटांसाठी तसंच सोडायचं। बटर चिकन साठी लागणारा आलं लसूण पेस्टची तयारी आपण आता करूया। त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं लसूण, थोडंसं आलं, 1 हिरवी मिरची, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। कढीपत्ता आणि पुदिन्याने एक चांगला फ्लेवर येतो, त्यामुळे मी हे नेहमी घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा स्किपही करू शकता। हे सर्व एकत्र घेतल्यानंतर आपण याची फाईन पेस्ट करून घेऊया। आता इथे एक मोठी कढई मी गरम करत ठेवलेली होती, त्यामुळे 2 चमचे तेल घातलंय आणि याच्यामध्ये आता आपण बारीक कापलेला कांदा व्यवस्थित ब्राऊन क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया। कांदा क्रिस्पी ब्राऊन झाल्यानंतर तो आपण काढून घेऊयात आणि त्या कढईमधलं तेल काढून त्यामध्ये आपण 2 चमचे मोठे बटर घालून बटर मेल्ट करून घेऊयात। बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार अख्खे गरम मसाले टाकायचे। त्यामध्ये मी 1 मोठा तेजपत्ता, 2-3 लवंगचे दाणे, 3-4 काळी मिरीचे दाणे, जिरा आणि 4-5 कढीपत्त्याचे पानं घालून ते व्यवस्थित फ्राय करून घेतले। अख्खे गरम मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये आपण तयार केलेली ग्रीन पेस्ट किंवा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्यायची। त्यामध्ये बारीक कापलेला कांदा, अर्धा कांदा मी इथे घेतलेला आहे। तर बारीक कापलेला कांदा आणि पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची। आलं लसूण पेस्ट आणि कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये सर्व मसाले ऍड करूयात। इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर घालून घेतली आहे। हे मसाले व्यवस्थितपणे आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। इथे मी काळी मिरी पावडर
अर्धा चमचा टाकलेली आहे. मसाल्यांना छान तेल सुटल्यानंतर आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करायचं आहे. इथे मी मॅरिनेट केलेल्या चिकनचे एक एक पीस व्यवस्थित स्प्रेड करून घेते, जेणेकरून ते खाली लागायला नको आणि सर्व चिकन व्यवस्थित शिजलं जावं म्हणून. चिकन टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी अजिबात घालणार नाही आहोत, कारण आपण हा बटर चिकन रोस्ट बनवतोय. पाणी घातलं तर त्याची ग्रेव्ही होऊ शकते, त्यामुळे मी इथे पाणी अजिबात घालत नाहीये. तर मी इथे कढईवरती ताट ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि चिकन व्यवस्थित वाफेवर शिजवून घेणार आहे. चिकन वाफेवर ठेवल्यानंतर 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण त्याच्यावरचं कवर काढून चिकन वर खाली करून घ्यायचं आहे, नाहीतर ते एका साईडनं शिजलं जाईल आणि खाली लागेल सुद्धा. त्यामुळे चिकन व्यवस्थितपणे वर खाली हलवून घ्यायचं आहे. आता इथे माझं चिकन व्यवस्थितपणे शिजलं आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं मी हा चिकन शिजवला आहे. चिकन पूर्ण शिजल्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर गार्निशसाठी घालून घेऊयात. आता आपलं गरमागरम आणि फुल ऑफ फ्लेवर बटर चिकन रोस्ट सर्व करण्यासाठी रेडी आहे. तर ही आपली साधी आणि सोपी बटर चिकन रोस्टची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.